मराठा साम्राज्याचा झेंडा अजूनही त्याच दिमाखामध्ये फडकतोय आणि एकदा सनराईज बघा तुम्ही. आणि अखेर आपली प्रतीक्षा संपलेली आहे आणि बघा जट्टी आलेली आहे किल्ल्याच्या आतमध्ये. बघा तुम्हाला गोड्या पाण्याचे कुंड वगैरे दिसत. नमस्कार मित्रांनो, माझ्या युट्यूबच्या नवीन ब्लॉग मध्ये मी तुमचं स्वागत करतोय. आता वाजले सकाळचे 6:30 आणि आम्ही आहोत गुहागरमध्ये. गुहागरमध्ये आमचं जे कॉटेज होतं ते मागे होतं आणि याचा प्रायव्हेट बीच आहे. त्या बीचवर आम्ही चाललेलो आहे. प्रायव्हेट म्हणजे त्यांची जागा आहे, तिथून आपल्याला डायरेक्ट बीचवर जाता येतं. आणि इथल्या ग्रामपंचायतीने टॉर्टल फेस्टिवल ठेवलेला आहे आणि टॉर्टल फेस्टिवल बघण्यासाठी आपण चाललेलो आहे. तुम्हाला पण मी दाखवतो. ते छोटे टॉर्टल असतात आणि ते समुद्रामध्ये सोडले जातात. ते पाहण्यासाठी खास आपण एवढ्या सकाळी उठलेलो आहेत. आता वाजले 6:30. तर बघा अभिज्ञा, अमंथी आणि अर्हत आणि आराधना हे पुढे चाललेले आहेत. आता बाकीचे झोपलेले आहेत अजून, पण आपल्याला ते फेस्टिवल बघायचं होतं. जी तिथे गर्दी जमलेली आहे ती ते टॉर्टल फेस्टिवल साठीच जमलेली आहे. आणि बरेचसे बघा युट्यूबर दिसतात मला, ते कॅमेरा घेऊन तिथे उभे आहेत आणि आता प्रोसिजर चालू झालेली आहे ती सगळी. ते बघा आणि बऱ्याच लोकांनी सेटअप वगैरे लावलाय कॅमेऱ्याचा आणि खास टॉर्टल फेस्टिवल बघण्यासाठीच लोक गोवागरला येतात. बाहेर येईल हात बाहेर. हे बघा एकदम छोटे छोटे टॉर्टल आहेत. 1 2 3 4 5 6 7 पकडून द्या. चालला बाबा. कोण फर्स्ट येतोय? तिकडे पण टॉर्टाईज तर गेले समुद्रात आणि एकदा सनराईज बघा तुम्ही. बीचवरचा पहिला सनसेट तर भरपूर दाखवलेत, पण सनराईज मी पहिल्यांदाच तुम्हाला दाखवतोय. आणि बघा बीचचं लुक किती जबरदस्त दिसतंय बघा. आणि असं मॉर्निंगला बीचवर यायला पाहिजे, कारण बघा एकदम शांतता असते. आता एवढे लोक आहेत तरी पण कोणी गडबड गोंधळ करत नाहीये. आता हे तर सगळे टॉर्टस फेस्टिवलला आलेत म्हणून आता गर्दी आहे, नाही तर तसं जर पाहिलं तर बीचवर काहीही गर्दी नसते. 45 ते 50 दिवसात. म्हणजे ही सगळी नॅचरल प्रोसेस आहे. नॅचरल मला वाटलं हॅचरी म्हणजे काय वेगळं काय. केंद्र कंपाऊंड. ओके मला जास्त माहिती आहे सर म्हणजे एक फायदा असा असतो, जेव्हा तुम्ही पर्यटक म्हणून येता, समुद्राच्या पाण्यात आंघोळी करता, त्यावेळेस जिलेबी पुन्हा असते, कासव खाते. जर तुझ्या अंगाला जर लागली तर खाली आणि मृत मासे हे खाते, म्हणजे पाणी स्वच्छ ठेवते. असा तिचा एक फायदा. हा बघा, हा इकडचा बीच आहे आणि आम्ही ज्याचं कॉटेज घेतलेलं आहे त्याचीच ही प्रॉपर्टी आहे इथून बीच पासून पुढे. बघा अभिज्ञा पण पुढे चालू आहे. नारळ बघा इथे किती लागलेले आहेत. त्याच ठिकाणी झाडांना पाणी देण्यासाठी ठिबक सिंचन असतं, पण इथं बघा काय नियोजन केलेलं आहे. ही अशी पाळी काढलेली आहे आणि याच्यामध्ये पाणी सोडलं जात आहे. आणि इथे बघा ही दगड ठेवले, इथे ते पाणी आड करण्यासाठी तिथं पोते लावलेले आहेत आणि थोडं थोडं असं पाणी पडतं आणि हे सगळं असं जाऊन झाडांना ऑटोमॅटिकली दिलं जात आहे. मी तुम्हाला पाळी दाखवली, ते बघा पाणी इथून त्या पाईपाद्वारे इथून पडतं आणि ते इथून इथे येऊन असं सरळ जातं. या वॉलवरून पाणी पडते आणि या पाईप मधून अंडरग्राऊंड इकडे पाण्याची झाडांना पाणी देण्याची सोय केली बघा. आम्ही ज्या कॉटेज मध्ये राहतोय त्या मालकाचं हे घर आहे आणि घर बघा किती सुंदर याने केलेलं आहे. असं जुना लुक ठेवलेला आहे, ओल्ड लुक. चलो फायनली आपण चांगल्या असं कॉटेजला करतोय बाय आणि आपण इथून निघतोय नाही का. आणि गोपाल गड म्हणून आहे इथं, आपण ते बघायला जातोय. आणि इथे लाईट हाऊस पण बघण्यासारखं आहे, परंतु लाईट हाऊसला 3 ते 5च टाइम आहे त्यांचा. पण बघू आपल्याला जर शक्य असेल तर आपण लाईट हाऊस बघणार आहोत, नाही तर पुढच्या प्रवासाला आपण लागूया. पण आपण गोपाळगडला जातोय आणि हा रस्ता बघा किती नॅरो आहे आणि चढ बघा, गाडी पण आमची घुतायला लागली बघा. खूप दूर पर्यंत बघा असं डायरेक्ट स्ट्रेट चढण आहे. तिथं लावलेली आहे आणि साईडला आहे गड. आणि तुम्हाला एक सिनेरियो दाखवतो, इथून समुद्र दिसतो.
हे बघा, आणि त्याच्या वेव्स बघा किती जबरदस्त दिसत आहेत. एक नंबर व्ह्यू आहे, एक नंबर. हे बघा, क्या बात आहे. असाच व्ह्यू मी तुम्हाला गडावरून पण दाखवणार आहे. वाव, जबर. आणि म्हैशी बघा इथे माझ्याकडेच बघत बसले, टॅग लावलेल्या म्हैशी आहेत त्या. गोपाळगड बद्दल आपण जर एक सांगू, त्याचा जर इतिहास बघितला, हा अंजनवेल गावाजवळ बांधलेला गड आहे. आणि हा बिजापूरच्या आदिलशाहीने 15व्या-16व्या शतकामध्ये बांधला होता. नंतर हा किल्ला छत्रपती शिवाजी महाराजांनी हा किल्ला ताब्यात घेतला, म्हणजे जिंकला हा किल्ला. आणि या किल्ल्याचा उपयोग इथे आरमारासाठी किंवा समुद्र तटावर नियंत्रण ठेवण्यासाठी व्हायचा. तसेच नंतर हा कान्होजी आंग्रे यांच्या नेतृत्वाखाली इथे आरमार उभारलं गेलं होतं. आणि पूर्ण समुद्र किनाऱ्यावर त्याचं लक्ष असायचं. आणि या समुद्र किनाऱ्यावर लक्ष ठेवण्यासाठी हा किल्ला अतिशय महत्त्वाचा मानला जातो. पुढे ब्रिटिशांनी 1818 मध्ये हा किल्ला ताब्यात घेतला. आतमध्ये आपण किल्ल्यामध्ये आलो आणि आपल्याला वेगळाच नजारा बघायला भेटतोय. इथे पूर्ण आंब्यांची बाग आहे आणि इकडे बघा हापूस आंब्यांची पॅकिंग पण चालू आहे. आणि मित्रांनो, या गडावर आपल्याला भेटला एक आंबा, आणि पाडावरचा आंबा आहे तो. आपण कापून घेतला. तिथे एक मावशी होती आणि तुम्हाला सांगतो त्याची चव आतापर्यंत खाल्लेल्या आंब्यांपेक्षा सगळ्यात बरी चव मला वाटली. एकदमच टेस्टी आहे आणि खूप जास्त गोड. चला आपण आता या तटावर जाऊया, बघू कसं काय वरती जाऊन. इथे बघा आतमध्ये एक रूम आहे, काहीतरी किडे पण आहेत तिथे, जास्त जवळ नको जायला. आणि इथून तटावर जाण्यासाठी रस्ता आहे. हा बुरुज आहे आणि या बुरुजावरून मला वाटतं सगळं समुद्री तटावर लक्ष ठेवलं जायचं. मराठा साम्राज्याचा झेंडा अजूनही त्याच दिमाखामध्ये फडकतोय. या साईडला पण उतरायला अशा पायऱ्या आहेत, म्हणजे पूर्ण तटावर जाण्यासाठी पायऱ्या आहेत त्या. इकडून पण बघा कसं समुद्र दिसतोय. आणि हे जे तुम्हाला जे कुंड दिसतात ते इथं नॅचरल पाण्याचा स्रोत होते. चलो मित्रांनो, फायनली आपण गोपाळगड किल्ल्याला करतोय बाय बाय. आणि आपली गाडी तिकडे आपण पार्क केली होती आणि गाडी आपली येते आता. आणि आता जाऊ आपण पुढच्या डेस्टिनेशनला, बघूया आणखी आपल्याला काय इकडे बघायला मिळतंय. आणि विशेष म्हणजे इकडे माती बघा, पूर्ण लाल माती आहे. खाली ठेवा ना तिथे पाय. काल आपल्याला जेवण इथं खूप चांगलं भेटलं होतं गुहागरमध्ये, आणि म्हणून परत आपण इथं चालू जेवायला. मित्रांनो, आता आम्ही गुहागरवरून निघालोय आणि मस्त किल्ला वगैरे बघितला, तुम्ही पण बघितलाच. आणि आता आम्ही निघालोय कुठला विचार, आणि आता आम्ही निघालोय वेळणेश्वर बीचवर. आणि वेळणेश्वर बीचला जायचा रस्ता एकदा बघा. हा जो वेणेश्वर जो बीच आहे तो थोडासा हिडन आहे, बऱ्याच लोकांना हा माहिती नाही. त्याला जाण्यासाठी रस्ता तिकडून होता, पण तो डांबरी रस्त्याचं काम चालू आहे, खडी वगैरे पसरून ठेवलेली आहे, म्हणून आम्ही शॉर्टकटनी चाललोय. आता बघूया इथून रस्ता आपल्याला भेटतो की नाही. मित्रांनो, इथं काही लोक राहतात आणि डायरेक्ट यांच्या समोर बीच आहे. डायरेक्ट एकदम स्वर्गात राहायचा फील आहे यांना. इथे पब्लिक वगैरे जास्त दिसत नाही, बऱ्याचशा लोकांना हा माहित नाहीये. पण हा बीच खरंच सुंदर आहे बघा, पण जरा खोल वाटतो हा, कारण लाटा जेव्हा उसळतात तेव्हा ते एकदम डीप केल्यासारखं वाटतं. आणि हे बघा दूरवर तुम्हाला कोणी दिसणार नाही इकडं. आणि घरं वगैरे बघा किती सुंदर आहे तिथं. वेणेश्वर बीच आहे हा. जिथं लोक जातात तिथं विध्वंसच घडून आणतात. हे बघा कचरा वगैरे किती आहे, आणि किती इथं दारूच्या बॉटल्स वगैरे पडलेले आहेत. हे बघा, हे जर काढल्या तर हा बीच सगळ्यात सुंदर बीच. लोक जास्त नाहीत तरी पण कचरा एवढा का पडला काही समजत नाही मला. तो तुम्हाला डोंगर दिसतो का मला माहित नाही, पण मी कॅमेरामध्ये तुम्हाला दाखवायचा प्रयत्न करतो. त्याचा जो शेप आहे तो शेप असं वाटतं का बोट चालले समुद्रामध्ये, आणि बोटीचा समोरचा जो शेप असतो ना पूर्ण तसा शेप त्या दगडाला आहे बघा. आणि आता फायनली आपल्याला या बीचला बाय करायचा टाइम झालेला आहे.
बाय बाय. आता आपण जातोय जयगडला आणि जयगडला परत आपल्याला जेट्टीमध्ये आपली गाडी टाकायची आहे. कारण जयगडच्या पुढे पण रस्ता नाहीये. आपल्याला जेट्टीतून आता जायचंय गणपतीपुळे साईडला. किती नॅरो आहे बघा. 2 गाड्या इथून पास होत नाहीत. आता ती नेक्सॉन लागणारच आहे असं वाटतं मला. पण त्या बसवाल्याचं पण कौशल्य आहे बघा. एवढीशा छोट्या रोडनी पण ते लाल परी कशी चालवतात बघा. काटली बरोबर रस्ता ते मंदिर लागलंय. मंदिराची रचना बघा आणि त्याच्या ज्या विटांचा जो कलर दिसतो तो बघा किती सुंदर दिसतोय. चाय. हा नदीवरचा ब्रिज बघा किती सुंदर ब्रिज आहे. नरवण गाव आहे. समोर गाडीत बसला बघा वीरप्पन. त्याच्या हातामध्ये बंदूक आहे. आणि हे बघा. आणि मित्रांनो आपला इथं रस्ता संपतोय आणि समोर समुद्र आहे. आणि आता आपल्याला समुद्रातून जायचंय. सकाळी आपण गुहागरवरून निघालो होतो. गुहागरवरून आपण आलो वेळणेश्वरला आणि वेळणेश्वरून आपण आता जयगडला जाणार आहोत आणि त्याच्यावरून गणपतीपुळेला जाणार आहोत. आता ही जयगडची ही जेट्टी आहे आणि समोर बघा तुम्ही नजारा. समोर इतकी शिप बघा किती मोठी आहे. आणि अखेर आपली प्रतीक्षा संपलेली आहे आणि बघा जेट्टी आलेली आहे. ती पण भरभरून आलेली आहे तिकडून. फायनली एक एक गाड्या आता उतरायची सुरुवात झालेली आहे. सगळे पॅसेंजर अजून एक्साइटमेंट मध्ये बसलेले आहेत कधी आपली फेरी चालू होईल. हे बघा सगळे फक्त फेरी चालवण्याची वाट बघतायत आणि मीही तसा फेरी चालवण्याचीच वाट बघतो. कारण हा एक्सपिरियन्स आपला फक्त सेकंड टाइम आहे आणि सेकंड टाइमचा एक्सपिरियन्स पण आपल्याला खूप चांगल्या पद्धतीने घ्यायचा आहे. ही नेमकी काय प्रोसिजर आहे कोणी सांगू शकता का? हे बघा त्या जहाजामधून पाणी सोडतायत. आपल्याला तर माहित नाही. जर कोणाला माहित असेल कोणी त्याच्यातला तज्ञ असेल तर कृपया कमेंट करून सांगा नेमकं हे काय आहे. तुझा एक्सपिरियन्स कसा आहे या बोटी बद्दल जेट्टी बद्दल? मित्रांनो हे जे काही फ्लोटिंग करतंय हे काय आहे नेमकं कोणाला माहित असेल तर प्लीज कमेंट करून सांगा. चला मित्रांनो फायनली आपण आता पोहोचतोय. फायनली आपण जयगडवर पोहोचलेलो आहोत आणि तो किल्ला बघण्यासाठी आपण इथं आलो. 15व्या-16व्या शतकात आदिलशहाने बांधलेला किल्ला आहे. किल्ल्याच्या जर आपण समोर आलो तर प्रवेशद्वार कुठे आहे हे पण पटकन समोरच्याला समजत नाही. आतमध्ये छान असं गणपतीचं मंदिर आहे. बुरुजावर आपण आल्यानंतर खाली बघितलं खोल अशी दरी आहे आणि थोडस पुढे 50 मीटर गेल्यानंतर डायरेक्ट समुद्र आहे. बघा फायनली आता आपण या किल्ल्याला बाय बाय करतोय आणि आपण इथे निघतोय दुसऱ्या डेस्टिनेशन साठी. जयगडचा किल्ला करून फायनली मित्रांनो आता आपण गणपतीपुळेला जात आहोत आणि आता हा व्हिडिओ खूप मोठा झालाय म्हणून आपण याचा एंड करण्याचा वेळ आलाय. या व्हिडिओला आपण इथंच एंड करूया आणि भेटू पुन्हा अशाच एका चांगल्या व्हिडिओ मध्ये. तोपर्यंत सगळ्यांना बाय.